नमस्कार मित्रांनो, पुणे टू गणपतीपुळेच्या या पार्ट 3 मध्ये तुमचं स्वागत आहे. ॲज यू नो पार्ट 2 जर तुम्ही पाहिला असेल तर तुम्हाला माहितीच असेल की आम्ही संध्याकाळच्या वेळेस कुठे थांबलो होतो आणि काय वगैरे. त्याचीच एक थोडीशी ग्लिम्प्स ऑफ हिंट ह्या व्हिडिओमध्ये मी देणार आहे. सो इथे तुम्ही पाहतच असाल की आम्ही इथून एकदम फ्रेश वगैरे होऊन मासे वगैरे आणण्यासाठी चाललो होतो आणि मग त्यानंतर एक थोड्या वेळ संध्याकाळ आम्ही बीचवर घालवली, आरेवारे बीचवर. खरं सांगतो गाईस, पीस ऑफ माइंड पाहिजे असेल ना, आरेवारे बीचवर या. तिथं काहीच गर्दी नसते, एकदम शांत बीच आहे. इवन सॅटर्डे संडेला पण एवढी गर्दी नसते. मेन पॉईंट आहे तो रोपवे आहे. आरेवारे बीच हे दोन वेगवेगळे बीच आहेत. आरे आणि वारे असे दोन वेगवेगळे बीच आहेत. तर त्या दोघांना एक रोपवे कनेक्ट करतो, त्यामुळे त्या दोघांना आरेवारे बीच असं म्हटले झाले. जसं की व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं की आम्ही लोक सर्व मासे आणायला मार्केटमध्ये गेलो होतो. त्यानंतर मार्केटमध्ये आल्यानंतर आम्ही या बीचवर आलो होतो. सो औषधनं सांगितलं होतं की मासे बनवून ठेवा, तर आम्ही जरा बीचवर जाऊन होतो आणि थोडी बीचवर मजा मस्ती केली. या ठिकाणी तुम्ही पाहत असाल की अखेर टाईम लॅप्स घेत आहे. सो जेव्हा पार्ट 2च्या शेवटमध्ये जो टाईम लॅप्स मी टाकला आहे ना, तो ॲक्च्युली अखेरच्या व्हिडिओमधूनच टाकला आहे. आता तुम्ही पुढे पाहिल्यास मी तोही टाईम लॅप्स या व्हिडिओमध्ये टाकतो. या ठिकाणचं पाणी एवढं स्वच्छ आहे नाही आहे की तुम्ही त्या पाणीच्या आरपार पाहू शकता. आता कसं आहे, संध्याकाळी त्यामुळे तुम्हाला दाखवू शकलो नाही, आम्ही पण काही जास्त पाणीत गेलो नाही. आणि हा जो टाईमलॅप्स घेतला हा मी माझ्या मोबाईलवर टाईमलॅप्स घेतला होता. आलाय तसा बऱ्यापैकी, बट खूप लांबून आल्यासारखं वाटतं. तो नंतर मी चेक केलं तर तो जरा अल्ट्रा वाईड अँगलवर पडला होता. हा व्हिडिओ अखेरने कधी काढला ते मला माहितीच नाही. मी जरा रिलॅक्स करत होतो बीचवर. काय झालं होतं ना, पूर्ण रात्र गाडी चालवली, त्यानंतर दिवसा रूम शोधण्यात गेला. 2च तास झोपलो होतो आणि असं बीचवर बसून हा सनसेट बघण्याची एक वेगळीच मजा आहे गाईस. खूप सुंदर असा सनसेट होता. त्यानंतर काय केलं ना, माझ्या बाईकच्या हेडलाईट चेक करायच्या होत्या. सो त्या हेडलाईट चेक करण्यासाठी एक एक्झॅक्ट मोमेंट आला होता की पूर्ण ब्लॅकआउट झालं होतं. आणि मग त्या ठिकाणी आम्ही आपल्या हेडलाईट चेक केल्या. हेडलाईट मीन्स फॉग लाईट. पूर्ण ट्रिपमध्ये नाही, या फॉग लाईटने खूप मदत केली आहे. तुम्ही पाहतच असाल किती अंधार आहे, तरी या ज्या छोट्या बल्बने ना एवढा प्रकाश सोडला आहे ना. आता बघा, व्हाईट कलरमध्ये तर अजून छान दिसते आणि जरा ब्राईट कलर आहे. आणि त्यानंतर हा आहे येलो कलर. तर मित्रांनो, आता पूर्ण सेट झालेलं आहे, म्हणजे बॅगेज वगैरे सगळं पॅक केलेलं आहे, म्हणजे गाड्यांना सेट केलेलं आहे. आता इथून कुठे जायचं याचं प्लॅनिंगचं अजून ठरवलं नाही आहे आम्ही. आता इथून बहुतेक आम्ही गणपतीपुळेला मूव्ह करणार आहे आणि आता रेडी टू गो विथ हेल्मेट प्रो. सो खरं सांगायचं झालं ना, आम्हाला खरंच माहिती नव्हतं की आम्ही यानंतर कुठे जाणार आहोत. कारण बोललो होतं गणपतीपुळे, पण तिथं पण फिक्स नव्हतं आमचं जाणं. सो काय झालं ना, मग आम्ही डिसाईड केलं की त्या ठिकाणी पर्यटन पण जास्त आहे, पर्यटकसुद्धा जास्त आहेत आणि कसं आहे तिथं पाणी आणि बीच पण छान आहे. सो आम्ही विचार केला की तिथं जाऊन जरा पाण्यात वगैरे खेळू, कारण तिथं सगळ्या सोयीसुविधा अवेलेबल होत्या. इवन 50 रुपये देऊन तुम्ही लॉकरसुद्धा घेऊ शकत होता. त्यामध्ये तुमचं सामान ठेवून तुम्ही चेंज वगैरे करून जाऊ शकता. परत तिथं आंघोळीची पण सोय होती, म्हणजे सगळं ओके होतं. रूम घेण्याची काही गरज नव्हती. सो आम्ही तिथं जायचं ठरवलं आणि ह्या कॉर्नरला थोडेसे व्हिडिओज आणि फोटोज घेतले. तुम्हाला सांगितलं होतं ना गाईज की या ठिकाणचं पाणी खूप स्वच्छ आहे. तुम्ही पाहू शकता, पूर्ण निळं असं पाणी दिसत आहे गाईज. खूपच स्वच्छ पाणी आहे. पहिला तर मी एवढं निळं पाणी पाहिलं असेल. सो गाईस, व्ह्यू पहा, व्ह्यू खूप सुंदर असा व्ह्यू आहे इथं. आरेवारे बीच आहे. इथं तुम्हाला रोपवे दिसणार आहे. तिथून तो रोपवे त्या ठिकाणी कनेक्ट होतो. आम्ही पलीकडेच रूम घेतली होती. सो आता काय करणार आहे, अखिलला एका कॉर्नरला थांबवलं आहे मी. तो त्याला बोलणार आहे की माझा कॉर्नरवरती व्हिडिओ एक घे म्हणून. बघू आता तो कसा घेतो, त्याला बघूया कसं आहे.
मी फास्टमध्ये व्हिडिओ घेणार आहे. आणि एवढंच फिरवलंय असं. मग तेच बोलतो, फॉलो करायचं असं स्पीड मध्ये. आलंय पण अरे तू हे वाढवले का काय त्यातलं? कलर वाटण्यासाठी ते हे होतं विषय, गाडी अशी स्टक झाली का वाटते. आता कोण तू FPS वाढवलाय वाटते. काहीच नाही मी केलं त्याला. 100%. 60 का टाकलंय का 30 टाकलंय ते बघ. 30 कशाला टाकला? 60 FPS ठेवायचं. 30 वरती निघले की आधीचे पण व्हिडिओ. 60 ला स्टेबल राहतं. तर की ते हालत बी नाही. सिनेमॅटोग्राफी मध्ये नाही होतं. 30 आहे त्याला. सिनेमॅटिकच मध्येच काढले. यातलं बघ. यात आलाय म्हणा, तसा काही विषय नाही. अरे चालू. हलतोय रे. जा परत जा. आता ह्याच्यात टाकू सिनेमॅटिक. बरोबर इथं ही गाडी घेऊन. अरे काय करू आता, पुढे एखादा सीन बघू आता. चला इथं नाही येते व्यवस्थित. आम्ही एक रिटेक होऊन दे. अरे इथं नाही येते व्यवस्थित. तुला तर बोललो तुम्ही खालून घे म्हणून. खालून कसं? जमिनीवर ना. हा मग हे बघ, हो राऊंड काय ठेव. तो का अडकतो. तो का मीच अडकते, एवढं नाही अडकलं पाहिजे. त्याला विषय रे. काय नाही झाकपट करत केलं. होता. नेट बीट बंद आहे का तुझं? हं? नेट वगैरे बंद आहे का? नेट चालू आहे, नेटचा काही सीन नाही. चल जाऊ दे, एक काम करू. चल जाऊ दे, पुढे. बघू पुढं आता. ह्यात चांगला आलाय. बरं ठीक आहे, ठेव. हा उपयोग तुझा काय माहिती आपले. काय होतं त्या असेट कमी लायबिलिटी जास्त आहे. त्या उन्हात आम्ही थांबलोय. काय करायला? बोर वेचायला. तर अखिल कांबळे हळूहळू एक एक बोर बाटलीत टाकतोय. आता अखिल बोर जमा करणार आहे. खूप ऊन आहे गाईस, खूप ऊन आहे कोकणात. हे झालं गोळा करून. करावं का नाही? नको करू. रेकॉर्डिंग आवाज येईल का नाही काय माहिती. मोबाईल जवळ ठेव. हां चालू. सो हे समोर बघताय ना गाईस, ते गणपती मंदिर आहे. आता आपण पार्किंगला गाडी लावूया आणि मग जाऊया. सावलीत लाव गाडी. गणपतीपुळेचं एक बरं आहे की ह्या ठिकाणी कोणचीच आपली असुविधा होत नाही. म्हणजे सगळ्या प्रकारच्या सोयी सुविधा ह्या ठिकाणी अवेलेबल आहे. पार्किंगसाठी प्रशस्त अशी पार्किंग आहे, मोठीच्या मोठी. आणि जर तुम्ही समोर पाहता तर तिथे चप्पल स्टँड सुद्धा आहे. आणि एवढं एक वैशिष्ट्य आहे की ह्या ठिकाणी ना पार्किंगचे पैसे घेतलेत ना चप्पल काढण्याचे पैसे घेतात. एकदम फ्री ऑफ कॉस्ट आहे सर्व गोष्ट. आणि इथून जर तुम्ही राईट साईडला गेलात तर तुम्हाला बीचला जाण्याकडचा मार्ग उपलब्ध होतो.
हे आहे बनाना राईड आणि इथे ड्रॅगन बोट. मला अंदाजा नव्हता की या ठिकाणी एवढे सगळे राईड्स असतील, बट खूप सारे राईड्स होते असं बघायला भेटलं. फर्स्ट टाईमच पाहिलं. त्यातल्या त्यात मी पॅराशूटवर तर फर्स्ट टाईमच पाहिलं. म्हणजे हे खूप रिस्की वाटतं, कारण मला हाईटचं आणि वॉटरचं फोबिया आहे. आणि मला भीती वाटते त्या गोष्टीची, त्यामुळे मी ते ट्राय नाही केलं. सो फायनली आता आम्ही समुद्रात चाललो आहे. सो अखिलला पण बोलले की तूही ये. सो तो काही शूट्स त्याचे बाकी होते ते शूट करून येत होता, आणि त्यातल्या त्यात हे व्हिडिओजही त्यांनी शूट केले आहेत त्याच्या कॅमेरामध्ये. खूप सुंदर असे व्हिडिओ आलेले आहेत. आणि इथलं तुम्हाला पाणी बोललो होतो ना, खूपच स्वच्छ पाणी, तर तुम्ही पाहू शकता. असं एकदम क्लिअर पाणी आहे गाईस. 10-15 मिनिटांनी अखिल पण आला आणि त्या संग मग आम्ही पाण्यात खेळलो. काय झालं गाईस, तुम्हाला काय वाटलं? व्लॉग संपला, पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त. पाहत असाल तर हे पूर्णपणे असं डोंगरात व्यापलेलं आहे. तिथं मंदिराकडे जाण्यासाठी आपल्याला 500 पायऱ्या चढायचे. कॅमेराचा माईक इथं ठेवला मित्रांनो मी इथेच. छातीची धगधग पण आवाज येत असेल त्याला फक्त. तर हो माझ्या मागं कंटिन्यू आहे, कंटिन्यू. आता मी मंदिरात चाललोय. हे नाव काय? नाव सांगा. अखिल.